कॅन आय फिल्म युअर शॉप, पे मी वॉट एव्हर यू थिंक. आज मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक वाला चॅलेंज घेऊन आलेलो आहे. या चॅलेंजमध्ये आहे की मी शॉपमध्ये जाणार आणि त्यांना विचारणार आहे की मी तुमच्या शॉपचा व्हिडिओ बनवू का, आणि त्या व्हिडिओच्या बदल्यात तुम्हाला जितके रुपये द्यायचे असतील तितके तुम्ही देऊ शकतात. 300 किंवा 50 बी काढून देतील त्यांच्या नाही तर आवाज करणार एकदम खतरनाक. तर चला गाईज, तर गाईज मी पहिल्या शॉपमध्ये येऊन लागलेलो गेलीला मेन्सवेअर. तर चला गाईज आता आपण जाणार मध्ये त्यांना विचारू की. तर पहिल्या शॉपमध्ये एंटर होऊन गेलो होतो आणि तिकडे मग मध्ये गेलो आणि त्यांना विचारलं तर तिकडेच पहिले भेटून गेलं तर रिजेक्शन. तर मग निघून गेलो होतो डायरेक्ट दुसऱ्या शॉपवर जाण्यासाठी. तर काही मी येऊन लागलेलो पडेल केक शॉपमध्ये, केकची दुकान आहे तर तिकडे येऊन लागलो. चला आपण यांना विचारू. आणि मला तर असं वाटून गेलं होतं की इकडे पण रिजेक्शन भेटूनच जाईल, बट जे काही झालं ते अपेक्षित नव्हतं. हॅलो, तर मी व्हिडिओ बनवतोय नंदुरबारमध्ये शॉपवर जातोय आणि त्यांना विचारतोय की तुमचा व्हिडिओ बनवू शकतो का मी. तर तुमचा व्हिडिओ बनवू शकतो का, तुम्हाला जितकं रुपये देऊ शकता इतके देऊ शकतो, म्हणजे तुम्ही देणार का. चालेल, बनवू शकतो, थँक्यू. म्हणजे अपेक्षित म्हणजे तिकडेच हो बोलून दिलं होतं त्यांनी. तर चला मग आता शूट करायला स्टार्ट करू. क्लायंट हो बोललेले तर चला आता शूट. तर काय झालं, शूट होऊन गेलेलं आहे. आता यांना आपण विचारणार आहे की तुम्ही पे किती करणार. आता व्हिडिओ शूट होऊन गेलेला आहे तर पे किती करणार. तर त्यांचे चार्जेस सांगायच्या आधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमच्यासाठी एकदम भारी ब्लॉग आणत राहील मी. आणि त्यांचे चार्जेस ऐकून तुम्ही डायरेक्ट शॉक होऊन जाणार आहे. डायरेक्ट बघून घ्या आता चार्जेस काय आहे. डायरेक्ट 1500 रुपये. तर लिटरली डायरेक्ट तिकडे पूर्ण शॉकच होऊन गेलो तुम्ही. तर काय एक ठिकाणी जर मस्त पैसे भेटून गेलेले आपल्याला डायरेक्ट. तर चला आपण दुसऱ्याकडे जाऊ. तर चला. आणि पहिल्याच ठिकाणाहून अशी एवढी जास्त पेमेंट भेटून गेली होती म्हणून एकदम मोटिवेशन तर येऊन लागली ती एकदम जोरोशोराने. म्हणून चाललो गेलो एक दुसऱ्या शॉपवर. पण तिकडे जाऊन इतके रुपये भेटून जातील ते कधी माहिती नव्हतं आम्हाला. तर काय घेऊन लागलेलो आहे बुटांच्या शॉपवर. चला आपण विचारू. तो भैया मी शॉप में घूम रहा हूँ, ऐसा बोल रहा हूँ कि वीडियो बनाता तो आपका बनाना है कि नहीं, आपको इतना बहुत चाहिए आप चार्जेस करें. तर बाबा हो बोलून घेतलेलं. आता शूट करू. मग तिकडे पण लागून गेलो मी शूट क्लिपा काढण्यासाठी. आणि मग तिकडे मस्त क्लिपा काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग त्यांना आता विचारतो की किती रुपये तुम्ही देऊ शकतात. तर चला तो आप किती रुपये दे सकते. 300 चलेगा, डन. तर काय हरकत नाही गाईज, करून घेऊ, काय नाही, मॅनेज होऊन जाईल 300 रुपये. पण त्यांना मस्त व्हिडिओ बनवून देऊन देऊ आपण, डन. तर मग आपण दुसऱ्या दुकानावर चाललो गेलो आणि त्यांच्याकडे पण विचारायला चाललो गेलो तर त्यांचा रिस्पॉन्स पाहू आपण काय. मला हे शॉप बघून तर असं वाटत होतं की ते एक तगडा माल भेटूनच येईल. तर चला पाहून घेऊ किती रुपये भेटता आणि कमेंट करा किती रुपये भेटतील. तर जो कमेंट चांगला गेस करेल तो डायरेक्ट महान. शॉपवर येऊन लागेलो. चला आता वीडियो बना रहा हूँ नंदुरबार के शॉप में जाता हूँ और उनको पूछना कि वीडियो बनाने का है. आणि मी आहे वो मराठी माणूस आणि तिकडे काय मला हिंदी तर सीधी बोलता यायची नाही म्हणून उलटा सिलटा बोलायचो. नंदुरबार के शॉप में फिर रहा हूँ आणि ऐसा तसं. तर बघा तुम्ही आता. आपको वीडियो बनाने का है, आपको जितना रुपये दे सकते आप उतना दे सकते. तर काय जाता इकडे पण हा होऊन गेले. तर चला बनवा. चला काय शूट करू दाखवू. हे बघा तर तिकडे शूट करून घेतो. चला भारी काम होणार. चला चला दिखा देना. हे तर नुसते बोलायचे सब दिखा देना, सब दिखा देना. ते भाऊजी दाखवायचे नुसते खातच जायचे डायरेक्ट मस्त. तिकडे त्यांच्या पिण्याचे आणि माझे शूटचं काम चालू होतं तिकडे. आणि त्यांना सांगायचं व्हिडिओ काढता काढता वाव तरी बोला भाऊ असं खाऊ नका फुकटमध्ये. मग तर ते काही नाही. आणि मग मस्त शूट तर करतच येतो मी माझं. आणि मग ते करत होते कोल्ड कॉफी त्यांच्यासाठी स्पेशल. तर आता ती पण पाहूनच घ्या तुम्ही. तर आता इकडे भेटलेलं आहे आणि हे बघा पिता इकडे शूटसाठी भेटलं होतं आणि पिता बघा पावर बघा पावर. चला नाही अच्छी भैया थँक्यू. चला काय आता शूट होऊन गेलेलं. आता वरच्या वया बघा इकडे कॅफेच्या शूट करतोय. तर मी तर मस्त प्रॉपर शूट घेऊनच घेतलं तिकडे. आणि त्यांना विचारलं तर मी तर काही शूट केलेलं नाही, म्हणजे विसरूनच गेलो होतो मी, कारण की दुसऱ्या दुकानावर जायचं होतं म्हणून लगेच. तर मी त्यांना विचारलं तर ते बोलले म्हणजे एकदम कमी रुपये, ते बी 100 रुपये.
बस एकदम डाऊनफॉल चालू होऊन गेला डायरेक्ट. आता ह्या दुकानावर पण जाऊ आपण आणि यांना पण विचारू इकडे पण डाऊनफॉल येतो का डायरेक्ट वरती. तर काही आता खूपच ठिकाणी होऊन गेलेलं आणि आता येऊन लागलेलो मी एक कपड्यांच्या शॉपमध्ये. चला आपण त्यांना विचारू काय तुला वाटतं होईल का नाही. होईल त्याला म्हणता. हेलो भैया, तो मैं शॉप का वीडियो बनाता हूँ. नंदुरबार में जा रहा और पूछ रहा कि आपका वीडियो बना के देते हैं. तो मैं आपको वीडियो बना के देते हैं. तो आपका जितना वर्थ लगे उतना आप पैसे दे सकते हो, पे कर सकते हो. चलिए, थैंक यू भैया. चला तो भैया हाँ बोल दे तो चला आता शूट करो अपन. चला भैया आप टी शर्ट वगैरह दिखा दो. सेल चालू क्या इधर. सेल चालू है. हाँ तो से बैनर बनूंगी. हाँ बैनर तो बनूंगी. ये देख. मैं आपको कॉल भेज दूंगा वीडियो बना के. अभी मैं थोड़ा अच्छा लगा यार शूट करो तो धन्यवाद. ऐसा शूट होंगे ले तो अभी आप कितने रुपए दे सकते हो. तू जितने बोल. तर भैया डायरेक्ट कन्फ्यूज होऊन गेले होते किती रुपये देऊ किती रुपये नाही. तर चला आता बघू किती रुपये देतात ते. तर मला तरी अपेक्षा आहे की कमी देतील. तू जितने बोल. आप बोलो कितना देंगे. दे दूंगा भी 500 एक तेरे को. चलेगा ओके. डायरेक्ट रेट डाऊनफॉल नाही तर डायरेक्ट वाढून गेलं. डायरेक्ट 500 रुपये द्यायचे म्हणत होते भैया. तर मग त्यांच्यावालं काम झालं तिकडे. याचा व्लॉग म्हणजे संपवतो मी. तर टोटल तुम्ही बघूनच ज्या किती रुपये होऊन गेलेले आहेत. तर आता मी हा व्हिडिओ संपवतो. तर सोबत मी तुम्हाला एक वाक्य सांगतो की पॉवर ऑफ कॉन्टेंट क्रिएशन. तर काय आता इकडे होऊन गेलेलं नाही इकडे. राम राम. चला आता पुरं काम होऊन गेलं आपलं. आता यांच्या काय क्या हुआ. हाँ ब्लॉग करता हो. तर चला मी आता हा चॅलेंज संपवतो. तर तुम्हाला हा चॅलेंज जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटतो नेक्स्ट चॅलेंजमध्ये. म्हणून तुम्ही मला कॉमेंट करा आणि मी तशीच प्रकारचे चॅलेंज तुम्हाला आणत राहील. म्हणून जय महाराष्ट्र जय खानदेश.